शिरूर लोकसभा मतदारसंघातील मुखई या गावात महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांचा गावभेट दौरा झाला। यावेळी गावातील लोकांनी आढळराव दादांना भरघोस मतदान करणार असल्याचे जाहीर केलं। यावेळी मानसिंग भैया पाचुंदकर पाटील, अरुण गिरे, प्रदीप वळसे पाटील, अनिल काशीद, राजेंद्र गावडे, प्रकाश पवार, भाजपचे भगवान शेळके, कैलास सोनवणे, राजेंद्र ढमढेरे, गणेश कोतवाल, माजी सरपंच अतुल धुमाळ, ज्ञानेश्वर पलांडे व आजी माजी पदाधिकारी व मुखई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। कार्यकर्ते सगळे गट हे पूर्ण शक्तीनिशी, मनानिशी, आणि आता काय झालंय की आता राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह आहे। आमची इच्छा होती की कमळावरती दादांचं व्हावं, दादांची पण इच्छा होती, ताईंनी पण सांगितलं, आणि परंतु आता युतीमध्ये ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीला गेली। आणि दादांचा बघा संबंध कुठे आहे, दादांचा मुख्यमंत्र्यांची शिवसेनेशी, ते शिवसेनेचे सर्वात पहिल्यापासूनचे असणारे सक्रिय असे नेते आहेत, म्हणून शिवसेनेची पूर्ण शक्ती दादांची आहे। या भागातली शिवसेना जर कुणामुळे असेल, भारतीय जनता पक्षामध्ये आणि डॉक्टर साहेब आपण काम करत आहात आणि आपण तिथेच आहोत। आमचे देवा आहेत गावामध्ये, आम्ही सगळी मंडळी हे आमच्याकडं बापूंनी सांगितल्याप्रमाणे सगळे एक जीवाने आता काम करतोय। गिरे साहेब प्रचार असेल, कुणी काही हवा सोडतोय की असं होईल तसं होईल, स्वाभिमान, परंतु विकास हा जो मुद्दा आहे तो महत्वाचा मुद्दा आहे। आपण पहा की आता इतका रस्ता झालाय, आमच्याकडे रस्त्याची किती वाईट परिस्थिती होती आपण सगळेजण पाहतोय, त्यासाठी आम्ही आंदोलन सुद्धा केली। परंतु विकासाचं ज्यावेळी काम असतं, हा रस्ता जो मोठा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा जो आहे तो आता जी काय भारतीय जनता पक्षाचं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षाचं सरकार आहे, त्यांनी या देशाचा चेहरा मोहरा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, दळणवळणामध्ये, रस्त्यांच्या मध्ये, बंदरांच्या मध्ये आदरणीय शिवसैनिक उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतात। संपर्क आहे, तुमच्याकडे आलेला माणूस रिकामा हाताने कधी आलेला नाही, मग तो कसलंही काम असू द्या। आणि दुसरे खासदार मात्र फोन केला तरी पे उचलतो, वेळ नाही, अमकं नाही, तसं नाही, असं नाही करून करून संध्याकाळपर्यंत 2 दिवस त्यांचे संपर्क होत नाही। हा अनुभव आम्ही पाहिला, सामान्य कार्यकर्त्यांचा किती असेल मला माहित नाही। प्रदीप दादा, तुम्ही सुद्धा जरा याच्याकडे लक्ष ठेवा की फोन अटेंड करणं हे महत्वाचा विषय असतो। तुम्हाला काम खूप असतात, त्याला नाही तर रिटर्न करणारा माणूस। साधं एक उदाहरण देतो माझ्या याच्यातलं, घेतलेला ह्या पुढच्या काळामध्ये चांगला, कारण तो नगण्य आहे, जे कुणी तिकडे मोजतच नाही। काल मोदी साहेबांची सभा झाली, ज्यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी ज्यांनी स्वतःचं तन मन धन आणि अतिशय खरं पाहिलं तर पवित्र अशा मनानं मोदी साहेबांनी स्वतः योगदान देऊन या भारताबद्दलचं एक स्वप्न पाहिलेलं आहे। आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आढळराव दादांसारखे शिलेदार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे केलेले आहे। आणि त्यामुळे आज सकाळी आम्हाला मोदी साहेबांनी भेटायला बोलवलं होतं। ऍग्रिकल्चर कॉलेजच्या हेलिपॅडवर 15 लोकांना आम्हाला त्यांनी चर्चेसाठी बोलवलं होतं। आणि त्याला त्यांनी आम्हाला रिपोर्टिंग विचारलं की या 4 लोकसभा मतदारसंघामधलं आता सध्याची वस्तुस्थिती काय आहे। काल तर दादांना ते म्हणाले की शिवाजीराव तुम आओ मैं तुम्हारी राह देख रहा हूं, म्हणजे त्यांनी त्यांना A+ मध्ये पकडलेलं आहे, हे सीट जवळजवळ लागल्याचं आहे। परंतु आज आम्हाला विचारलं की रिपोर्टिंग काय आहे, आम्ही सगळ्यांना सांगितलं की समोरचा उमेदवार आता जवळजवळ आपण त्याची जमा न केलेलं चांगलं, त्याचं नाव न घेतलेलं चांगलं। आढळरावांचं सीट हे जवळजवळ 4-4.5 लाख मतांना निवडून येईल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही। आणि त्यामुळे त्यांनी सगळं रिपोर्टिंग घेतल्यानंतर आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि तिथून मी या ठिकाणी खरं तर या दौऱ्यामध्ये सांगितलं तेवढं देत आलो। आता खासदार नसताना मध्ये आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगितलं की आपल्या सविनय गाव आणि या परिसरामध्ये जवळजवळ 34 कोटी रुपये आपल्याला मंचात सोडलं तर 34 कोटी रुपयाचे आपण 39 गावामध्ये जलसंधारणच्या माध्यमातून आपल्याला ते बंधारे आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे खातं असल्यामुळे आपल्याला ते करता आलं। प्रत्येक गावागावामध्ये विकास निधीच्या माध्यमातून पोहोचलो। मुख्यमंत्र्यांनी एवढी ताकद दिली
की 1.5 वर्षामध्ये 1,500 कोटी रुपयाचा निधी आणणं ही काय सोपी गोष्ट नाही. या गावात मला वाटतं आपण बैलगाडा घाटाला सुद्धा निधी दिलेला आहे. अजूनही मागण्या, आता जास्त मागण्या तयार ठेवा, काळजी करू नका. वर केंद्र सरकार आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या बरोबर आपण आपला खासदार जर पाठवला आपल्या विचाराचा, त्यांच्या विचाराचा, तर निधीला काही कमी पडणार नाही. आणि त्यांच्याकडनं मला जे काही 4-5 प्रकल्प करायचे ती खूप मोठी काम आहे. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रश्न असेल, हायवेचे प्रश्न असतील, या 2 कामासाठी जवळजवळ 50,000 कोटी रुपयाची गरज आहे. आणि वळसे पाटलांशी बोललो, अजितदादांशी सुद्धा बोललो आहे आधी प्रवेशाच्या दिवशी, किंवा ही कामं शॉर्ट पाहिजे. कष्टकरी जनता, शेतकरी, ही सुद्धा कामं आपल्याला करायचं आहे. तुमचा अनुभव आहे, मी 5 वर्ष खासदार नसताना, सत्ता नसताना या गावात सुद्धा 3-4 वेळा आलो, प्रत्येक गावात आलेलो आहे. आणि म्हणून जास्त काय प्रचार करायलाच पाहिजे असं काही नाही, आपल्याचं भाषण करायलाच पाहिजे असं काही नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे केंद्रामध्ये वर सत्ता जर नरेंद्र मोदीजींची आहे, तर राज्यामध्ये सुद्धा आता सध्या तरी सरकार एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांनी आल्या कामाचा ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देऊन कामाचा सपाटा चालू केला. दुसऱ्या बाजूला आपले वळसे पाटील, आज त्यांचं सारं लक्ष आहे इलेक्शन करायचं. अपघात झाला, हॉस्पिटलमध्ये बेडवर पडून होते, पण सारं लक्ष माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरचं काय होणार. डॉक्टर नाही म्हणताना सुद्धा ते डिस्चार्ज घेता घरी आले आणि मी व्हीलचेअरवर बसून, बेडवर बसून लोकांशी तिथून लोकांना बोलून कामं करेल. दुसऱ्या बाजूला अजितदादांनी पण आव्हान केलं, ही जागा निवडून माझा. त्यांनी एक चॅलेंज दिलेलं आहे, वळसे पाटलांनी त्याच्यामध्ये शब्द उचलला आणि म्हणून आपल्या दादाची प्रतिष्ठा सुद्धा या निवडणुकीमध्ये प्रणाला लागलेली आहे. मला खात्री आहे आपल्या 42 गावामधल्या लोकांनी, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या जनतेनं ठरवलंय की ह्या वेळेला कधी नव्हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत, दोन्ही विचाराचे लोक एकत्र आले आणि म्हणून मला खात्री आहे की कमीत कमी 1 लाखाचा मताधिक्य या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून मिळेल, एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणून येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ, घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजय करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. कामाच्या बाबतीत मी काही सांगू इच्छित नाही, परंतु ह्यावेळेस विजय निश्चित आहे. आम्ही वळसे पाटील साहेबांच्या सांगण्यावरून या ठिकाणी नेतृत्व करत आहे. साहेबांचे विचार उच्च आहे. 12 कोटी जनतेचं मंत्रीपद त्यांच्याकडे असताना आज एवढी मोठी कामं साहेबांनी केली आणि त्या नेत्याचा आदेश आमच्यासाठी प्रमाण आहे. वळसे पाटील साहेबांचं शब्द म्हणजे आम्ही त्यांचे पाईक आहोत. साहेबांनी जो आदेश दिला तो आदेश अंतिम राहील. आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की हा उमेदवार माझा आहे, मग ते आढळराव दादा असतील किंवा कुणी असेल. साहेबांनी आता आढळराव दादांचं नाव सांगितलं आणि घड्याळ चिन्ह आहे आणि मी घड्याळाच्या चिन्हावर जिल्हा परिषदचे सदस्य झाले. हे घड्याळ चिन्ह माझ्यासाठी फार लकी आहे. या पक्षाची, या घड्याळ चिन्हाची मी काहीतरी देणं लागते, म्हणून मी मनापासून आदरणीय घड्याळाचं आणि दादांचं काम करते. विद्यमान खासदारांबद्दल प्रश्न विचारल्यानंतर आईंनी त्याला बघायला दिले, मात्र वळसे साहेबांनी जो आदेश दिला किंवा जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत काम केलं, पुढे करत राहू. घड्याळ चिन्हावरती दादा लढतात, आता तुमचं काय म्हणा? दादा 100% विजय होणार, काहीच अडचण नाही. आमच्या ह्या 42 गावामध्ये शिरूरच्या बिलकुल काहीच अडचण नाही. दादा 100% विजय होणार. तुमचं काय म्हणणं? आम्ही खरं तर नामदार वळसे पाटलांना मानणारे कार्यकर्ते आहोत. साहेबांचा शब्द हा आमच्याकरता राजकारणात अंतिम आहे. साहेब सांगतील तो पक्ष, साहेब सांगतील तोच उमेदवार. त्यामुळं शिवाजीराव आढळराव पाटील हे 100% विजय होतील, याच्यात काडी मात्र शंका नाही. काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी आढळराव दादांची त्या ठिकाणी कोपरा सभा झाली, तर कसं आहे? अहो एकच नंबर वातावरण आहे. वातावरणाला काय देव आहेत ते आमचे, त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे? हे सगळे लोक म्हणतात की वळसे साहेब जो शब्द देतील तो आम्ही मानत असतो आतापर्यंत. काय परिस्थिती काय बघा? नाही आहे ना, वळसे पाटलांना मानणार आहे आणि दादांना मानणार आहे. आता हा म्हणजे 2 टोकाचे 2 विरोधक, कट्टर विरोधक एक जागी आलेत, त्यामुळे 100% ताकद वाढलेली आहे. काय प्रॉब्लेम? कट्टर विरोधक होते परंतु आता सगळे एकत्र आले, त्याच्यामुळे ताकद वाढलेली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील या मुखाई, जातेगाव मुखाई या ठिकाणी आढळराव दादांची, माजी खासदारांची
जी सभा झाली किंवा कोपरा बैठक झाली, तर ताई काय सांगाल तुम्ही या ठिकाणचं नेतृत्व केलं जिल्हा परिषदचं, कशा प्रकारचं तुमच्या पार्टीकडे मत आहे लोकांचं? खरं पाहिलं तर गेले एक 5 वर्षापासून म्हणजे 7 वर्ष झाले जवळजवळ आदरणीय वळसे पाटील साहेब असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, दादा याच्या आधी खासदार होते, त्यावेळी जे विकास कामं केली त्या विकास कामाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहे. आणि खरं पाहिलं तर आज एक मोठं कुटुंब म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, एकत्रित कुटुंबाची ताकद काय असती ही 6 जूनला आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. कारण मताधिक्य हे दादांना 100% अगदी चांगल्या प्रकारे होणार आहे. या ठिकाणी आम्ही प्रत्येक जण स्वतःची एक हेतू घेऊन या ठिकाणी पुढे आलेलो आहे. मग आमचं राष्ट्रवादीचं घड्याळ असेल, शिवसेनेचे दादा असेल आणि भाजपचे पंतप्रधान मोदी असेल, तीनही पक्षाचा एक स्वार्थी हेतू आणि भावना मनात ठेवून खऱ्या अर्थाने आम्ही सगळेजण कार्यकर्ते मनापासून कामाला लागलेलो आहे. दादांचा विजय हा निश्चित आहे. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस दादांनी पहिल्या 3 निवडणुका लढवल्या त्यावेळेस दादांच्या तिसऱ्या निवडणुकीचं जे लीड होतं ते 3.5 लाखाचं होतं. पण आता भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आलेत आणि त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये वळसे पाटील साहेबांची जी ताकद आहे, दादांची जी वैयक्तिक ताकद आहे, भाजपची जी ताकद आहे, या तिन्ही जणांची मिळून कमीत कमी 4 ते 4.5 लाखांचं मताधिक्य दादांना मिळाल्याशिवाय राहणार नाही, याच्यात कुठलीही शंका नाही. एकत्र असल्यामुळे 4.5 लाखांचं मताधिक्य पूर्ण मतदारसंघात मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल आपण? ह्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल, ह्या तिन्हींचा इफेक्ट ही आघाडी मिळाल्यामुळे आणि दादांचं जे वैयक्तिक समाजात वागणं, जे 5 वर्षामध्ये खासदार नसताना जी त्यांनी माणसांची संपर्क ठेवला ही त्यांची जमेची बाजू आहे. समोरच्या उमेदवारापेक्षा हा उमेदवार कितीतरी पटीने उजवा वाटतो.